4 दिवसात 2568 ठिकाणाचे खड्डे बुजवलेत. नाशिक महापालिका प्रशासनाने दावा केलाय. 30 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान युद्धपातळीवर खड्डे दुरुस्ती मोहीम हाती घेतली जाते. सातपूर विभागामध्ये सर्वाधिक खड्डे बुजवण्यात आल्याची माहिती सुद्धा आहे. वळूया पुढल्या महत्वाच्या बातमीकडे. पुणे, हैदराबाद आणि अहमदाबाद विमान सेवेची प्रतीक्षाच आहे. नाईट लँडिंग सुविधांच्या अभावामुळे उड्डाणं रखडलेली आहेत. विमान सेवेची अमरावतीकरांना प्रतीक्षाच असल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे विद्यापीठ बनावट पदवी प्रमाणपत्र, आणखीन एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. प्रदीप खताते असं या आरोपीचं नाव आहे. खतातेला 8 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पुणे विद्यापीठ बनावट पदवी प्रमाणपत्र प्रकरण आणि या प्रकरणी आणखीन एक आरोपी गजाआड आहे. प्रदीप खताते असं या आरोपीचं नाव आहे. बातमी कोल्हापूरची आहे. कोल्हापूर 300 अवैध गर्भपात प्रकरण आणि या प्रकरणी डॉक्टर चंद्रकांत गायकवाडचं रुग्णालयाचा विना परवाना असल्याचं पाहायला मिळतंय. रुग्णालयाच विना परवाना आहे. 2023 नंतर परवानगी न घेता या ठिकाणी काम सुरू होतं. महापालिकेकडून कायदेशीर कारवाईला देखील सुरुवात होतीये. प्रतिमा रुग्णालय आणि या ठिकाणी डॉक्टर चंद्रकांत गायकवाडचं रुग्णालयच विना परवाना असल्याचं पाहायला मिळत आहे. महापालिकेकडून आता कायदेशीर कारवाईला सुरुवात ही झालेली आहे. 2023 नंतर परवानगी नसताना सुद्धा हा थाट रचला गेला अशी माहिती चौकशीतून समोर येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.